विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक बाळासाहेब राजाराम तांबे, KTHM महाविद्यालय नाशिक या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहे. TYBA या वर्गासाठी माझ्याकडे विषय आहे जनरल जॉग्राफी G3 रिजनल जॉग्राफी ऑफ इंडिया, भारताचा प्रादेशिक भूगोल. याचा कोड क्रमांक आहे GG 310. बघा, या वर्षाचा जो सिलेबस आहे याच्याविषयी नक्की पुढे या सिलेबसमध्ये काय आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि कशा स्वरूपाने आपण पुढे जाणार आहोत या संदर्भात आपण या विषयाची चर्चा करणार आहोत. एकंदरीत या विषयाचे 2 सेक्शन पडतात. पहिला सेक्शन हा टर्म एंड एक्झामपर्यंतचा असतो आणि दुसरा सेक्शन हा टर्म एंड एक्झाम ते फायनल एक्झाम यांच्या दरम्यानचा असतो. पहिल्या टर्म एंड एक्झामपर्यंत पहिला सेक्शन जो आहे त्याच्यावर फर्स्ट टर्म एक्झाम असते आणि फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन या दोन्ही एकत्रित मिळून ही फायनल एक्झाम असते. हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पहिला सेक्शनमध्ये जी त्यावर आधारित होणारी जी फर्स्ट टर्म एक्झाम आहे ही एक्झाम एकंदरीत 60 मार्काची असणार आहे आणि त्याचे 20 मार्क्समध्ये कन्व्हर्जन आपण करणार आहोत. 20 मार्क्स हे आणि फायनल एक्झाम 80 मार्क्सची अशा प्रकारे आपला हा 80-20 पॅटर्न असून एकंदरीत 100 मार्क हे आपले दोन्ही सेक्शनचे काउंट केले जाणार आहेत. बघा, पहिला टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन. साधारणतः हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो त्यावेळेससुद्धा भारताच्या भूगोलाविषयी, भारताच्या रिजनल जॉग्राफीविषयी भरपूर अशी माहिती त्या ठिकाणी विचारली जाते आणि त्याच संदर्भात ग्रॅज्युएशन लेवलला एखादा तरी भारताचा विषय असावा म्हणून की यावर्षी आपल्याला हा विषय G3 हा विषय आहे. याची सुरुवात इंट्रोडक्शनने होते. त्यामध्ये लोकेशन, एक्सटेंट आणि जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स हे काही सब टॉपिक आहेत आणि त्याच्यातले महत्त्वाचे लर्निंग पॉईंट जर आपण विचारात घेतले तर त्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, भारत जगाच्या पाठीवर नक्की कोणत्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर भारताचा विस्तार किती आहे याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. तसेच भारताचे शेजारील राष्ट्रांची संबंध कसे आहे या संदर्भातसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर जिओ पॉलिटिकल इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन ओशन. आपल्याला माहिती आहे की भारताचे स्थान हे हिंदी महासागराजवळ आहे आणि याच हिंदी महासागराच्या आजूबाजूला काही महत्त्वाचे खंड आहे. त्यामध्ये आफ्रिका खंड, अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि उत्तरेला असलेला आशिया खंड या 4ही खंड असताना या महासागराच्या 4ही बाजूनी आहे. तरीसुद्धा जे या महासागराच्या संपर्कात नसलेले खंडसुद्धा जसे की अमेरिका यासारख्या, युरोप यासारख्या खंडांचंसुद्धा या हिंदी महासागराकडे अट्रॅक्शन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे या महासागराचे जिओ पॉलिटिकल इम्पॉर्टन्स आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे फिजिओग्राफी. यामध्ये मेजर फिजिओग्राफिक रिजन आणि त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की भारताचा जो प्रदेश आहे तो उंच सकल आहे. कुठेही सपाट असा एकसारखा प्रदेश आपल्याला आढळत नाही. उदाहरणार्थ उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश, त्यानंतर त्याच्या शेजारी असलेला मैदानी प्रदेश, दक्षिणेला पॅनिन्सुला प्लॅट्यू पठारी प्रदेश, त्यानंतर हिंदी महासागराच्या लगत असलेला जमिनीचा भाग तो कोस्टल लोलँड किंवा किनारपट्टीचा मैदानी प्रदेश ज्याला आपण म्हणतो, आणि दोन्ही महासागरामध्ये असलेले बेटे, उदाहरणार्थ बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान निकोबार बेटे आणि अरबी समुद्रात असलेली लक्षद्वीप बेटे यासारख्या बेटांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये उदाहरणार्थ साधारणतः एक भाग जर आपण पाहिला की उत्तरेकडचा हिमालयन माउंटन प्रदेश, या प्रदेशाचे आपण काही विभाग करणार आहोत. त्यामध्ये फक्त त्या प्रदेशाची उंचीच नाही तर त्या ठिकाणी असणारी महत्त्वाची शिखरे असतील,
त्यामध्ये असणारे महत्त्वाच्या खिंडी असतील, नक्की कोणत्या प्रदेशासंदर्भात कोणत्या प्रदेशालगत हे प्रदेश आहे हे आपण पाहणार आहोत. तसेच या प्रदेशाचे काही उभे आणि काही आडवे भाग आपण या ठिकाणी करणार आहोत. जसे की उभे भाग, उदाहरणार्थ काश्मीर हिमालय, काही रिजनल नावं त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय, त्यानंतर पुढे जो आहे अरुणाचल प्रदेशचा भाग जो आहे तर त्या ठिकाणचा असलेला आसाम अरुणाचल प्रदेशाचा हिमालयाचा प्रदेश, असे हे उभे भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर या प्रदेशाचे काही आडवे भागसुद्धा आहे. उदाहरणार्थ शिवालिक रांगा या भारताच्या अगदी हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या रांगा आहे. शिवालिक रांगानंतर हिमाद्री असेल, बृहद हिमालय असेल, यासारखे काही उपविभाग अशा आडव्या पद्धतीने सुद्धा आपल्याला अभ्यासता येतील. तशाच प्रकारे मैदानी प्रदेश, पेनिन्सुला प्लॅट्यू, कोस्टल लोलँड आणि आयलँड यासारख्या भागांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे ड्रेनेज, अतिशय महत्त्वाचा चॅप्टर. बघा, आपण एकंदरीत जर या सिलेबसचा जर अभ्यास केला, पहिला सेक्शनचा जर अभ्यास केला, तर संपूर्ण प्राकृतिक भूगोल या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. जसे भूगोलाचे मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल अशा 2 शाखा पडतात, तर त्यापैकी प्राकृतिक भूगोलाची शाखा ही सेक्शन 1मध्ये आपण अभ्यासणार आहोत. ती फक्त भारताच्या संदर्भात असलेली. त्यामध्ये ड्रेनेज हा तिसरा एक महत्त्वाचा चॅप्टर. त्यामध्ये हिमालयन ड्रेनेज सिस्टम आणि पेनिन्सुलर ड्रेनेज सिस्टम. बघा, यामध्ये हिमालयातल्या नद्यांच्या प्रमुख 3 नद्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये इंडस रिव्हर, गंगा रिव्हर, ब्रह्मपुत्रा रिव्हर, त्याबरोबर ईस्ट फ्लोईंग आणि वेस्ट फ्लोईंग रिव्हर या दक्षिणेकडच्या रिव्हरचं आपण 2 पार्टमध्ये विभाजन करणार आहोत. त्यामध्ये महानदी, कृष्णा, गोदावरी, कावेरी ह्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आणि नर्मदा, तापी, मही या पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नद्या, त्याचबरोबर अंबा आणि दमणगंगा या 2 महत्त्वाच्या नद्यांचा सुद्धा, सह्याद्रीतल्या नद्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, आता या ठिकाणी नद्यांचा अभ्यास म्हणजे काय, त्यामध्ये भरपूर बारीक सारीक माहिती येते. उदाहरणार्थ एखाद्या नदीची लांबी, उदाहरणार्थ गंगा नदीची लांबी, तिचा उगमस्थान, तिचा जो अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांपासून झालेलं गंगोत्री येथील उगमस्थान, आणि तिचं मुख जी बांगलादेशामध्ये जाऊन ती अरबी समुद्राला, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, तर ते 2 ठिकाणं अतिशय महत्त्वाची आहे, ते राज्य. त्याचबरोबर या नदीचा जो क्षेत्र आहे, बेसिन आहे, या बेसिनचा एरिया, तिच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या, तिच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या, ठीक आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे धरणे या नदीवर असतील, काही महत्त्वाचे कॅनल या नदीवर असतील, तर यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तसेच या नदीच्या काठावर काही महत्त्वाची शहरं वसलेली असतील, काही तीर्थस्थाने असतील, यांचासुद्धा आपण अभ्यास या नदीच्या बाबतीत आपण करणार आहोत. त्याचबरोबर एखाद्या मोठ्या उपनदीचा सुद्धा अभ्यास या नदीच्या संदर्भात आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे ड्रेनेज सिस्टम हा एक महत्त्वाचा चॅप्टर आपण या सिलेबसमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर क्लायमेट, कॅरेक्टरिस्टिक्स, ओरिजिन अँड मेकॅनिझम ऑफ मान्सून इन व्हेरियस सीझन, या प्रकरणामध्ये क्लायमेट या प्रकरणामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन क्लायमेट, रोल ऑफ व्हेरियस कंट्रोलिंग फॅक्टर ऑन क्लायमेट ऑफ इंडिया, त्यामध्ये वेगवेगळे घटक आहे. उदाहरणार्थ हिमालय हा एक भारताच्या मान्सूनवर परिणाम करतो. भारताचे स्थान हा सुद्धा एक भारताच्या मान्सूनवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे, जो भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. त्यामध्ये उत्तरेला काही प्रदेश आणि दक्षिणेला काही प्रदेश आहे कर्कवृत्ताच्या, आणि त्यामुळे भारताचा जो ठिकाण, भारताचे जे स्थान आहे ते उष्णकटिबंधीय असल्यामुळे त्या ठिकाणी भारताच्या मान्सूनवर परिणाम होतो, क्लायमेटवर परिणाम होतो. त्याचबरोबर भारताच्या 3ही बाजूला असलेलं समुद्र सानिध्य, भारताचा द्वीपकल्पीय भाग, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर भारतीय मान्सून साधारणतः या मान्सूनची निर्मिती नक्की कशा पद्धतीने होते, मान्सून निर्मितीसाठी आवश्यक असणारे कारणीभूत घटक, या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर या
मान्सूनच्या निर्मितीबरोबरच या मान्सूनचे 2 महत्त्वाचे प्रकार पडतात. आपल्याला माहितीच आहे, जो नैऋत्येकडून वारा येतो त्याला आपण नैऋत्य मान्सून वारे म्हणतो आणि जे ईशान्येकडून वारा येतो त्याला आपण ईशान्य मान्सून वारे म्हणतो. आणि याचबरोबर या मान्सून वाऱ्यांचे भारतीय हवामानावर झालेला परिणाम हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर या भारताचे काही महत्त्वाचे सीझनसुद्धा या ठिकाणी पडतात. त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि परतीचा मान्सून काळ, हे 4 महत्त्वाचे सीझन आपण संपूर्ण भारताचे डिव्हाइड करतो. कारण का, विशिष्ट ऋतूमध्ये या ठिकाणी उन्हाळा असतो, विशिष्ट ऋतूमध्ये या ठिकाणी पावसाळा सुरू होतो, त्यानंतर परतीचा मान्सून सुरू होतो आणि त्यानंतर पुन्हा हिवाळा ऋतू सुरू होतो. तर अशा पद्धतीने एक सायकल या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्या सायकलच्या अभ्यासावरून आपण या संपूर्ण भारताच्या मान्सूनच्या भारतीय मान्सूनच्या सीझनचा त्यानंतर एक विशिष्ट हवामान तयार झालं त्याचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा, यानंतर होतो सेक्शन सेकंड. आत्तापर्यंत सेक्शनच्या 4 भागात म्हणजे 4 चॅप्टरमध्ये जो आपण अभ्यास केला तो येणार आहे फर्स्ट टर्म परीक्षेसाठी, ज्याचं 60 मार्कामध्ये ती परीक्षा होते आणि तिचं कॅल्क्युलेशन 20 मार्कामध्ये केलं जातं. 20 मार्क्स हे या फर्स्ट टर्म परीक्षेवर किंवा टर्म एंड एक्झामवर डिपेंड असल्याचे आपल्याला सांगता येतात. सेक्शन सेकंड यामध्ये आहे पहिल्यांदा सॉईल आणि नॅचरल व्हेजिटेशन. बघा, त्यामध्ये टाईप्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ टाईप्स ऑफ सॉईल अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर या महत्त्वाचा घटक, हे महत्त्वाचा सब टॉपिक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सॉईल डिग्रेडेशन आणि सॉईल कॉन्झर्वेशन या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, दोन्ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण मानवाच्या अव्याहत वापरामुळे सॉईलचं डिग्रेडेशन हे दिवसांदिवस अतिशय वेगाने होताना आपल्याला पाहायला मिळतं. मृदेचा एक थर 1 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात आणि तो नाहीसा होण्यासाठी काही मिनिट किंवा काही ताससुद्धा पुरेसे असतात. तर अशा प्रकारे सॉईल डिग्रेडेशन ही एक महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी आहे आणि तिचं कॉन्झर्वेशन नक्की कशा प्रकारे केलं जावं हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं किंवा त्यासुद्धा कोणकोणत्या गोष्टी आहे तर याचा अभ्यास आपल्याला करावा. उदाहरणार्थ फॉरेस्टेशन असेल, उदाहरणार्थ चेक डॅम असतील, वाहून जाणारी माती अडवणे, बांधबंदिस्ती असेल, त्याचबरोबर पायऱ्यांची शेती असेल, तर या कारणामुळे आपल्याला सॉईल वाचवता येते. त्यानंतर टाईप्स ऑफ व्हेजिटेशन अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. बघा, भारतात काही वनांचे प्रकार पडतात. उदाहरणार्थ ढोबळमानाने जर आपण अभ्यास केला तर वाळवंटातील आढळणाऱ्या वनांना आपण काटेरी वने म्हणतो. हिमालयाच्या उंच शिखरावर आढळणाऱ्या वनांना आपण सूचीपर्णी वने म्हणतो. किंवा कोस्टल एरिया जो आहे, कोस्टल एरिया तर किंवा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे या ठिकाणी असणारी सदाहरित वने आपल्याला आढळतात. वर्षभर पावसाचा पुरवठा, पाण्याचा पुरवठा यांना होतो म्हणून. त्यानंतर 4थ्या क्रमांकाला जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्या ठिकाणी आढळणारी वने विशिष्ट ऋतूत पाने गाळतात म्हणून त्यांना पाणझडी वने असे म्हणतात. तर असे ढोबळमानाने 4 प्रकार आपल्याला दिसून येतात. अनेक उपप्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांचे प्रकार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जसे कोपेन आणि त्रिवार्था यांनी हवामानाच्या प्रदेशांचा अभ्यास केला. तसेच प्रकारे या फॉरेस्टचे टाईप्स करण्याचा सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर टॉपिक नंबर 6 हा आहे मिनरल आणि एनर्जी रिसोर्सेस. बघा, यामध्ये आपण साधारणतः आपण या रिसोर्सेसचा भारतामध्ये कशा प्रकारचे उत्पादन होते, कशा प्रकारचा उपयोग केला जातो किंवा कुठे त्याचं एक्सपोर्ट केलं जातं की काय, या पद्धतीने आपण याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काही महत्त्वाच्या रिसोर्सेसचा आपण अभ्यास करणार आहोत. जनरली आपल्याला माहिती आहे की जी आवर्त सारणी आपण अभ्यासली होती तर त्यामध्ये जवळजवळ 105 मूलद्रव्यांचा आपण अभ्यास केला. परंतु या सगळ्या मूलद्रव्यांच्या अभ्यासाची आपल्याला गरज नाही. काही महत्त्वाची मूलद्रव्ये, महत्त्वाची म्हणजे कोणती, ज्यांनी औद्योगिक क्रांती घडवून आणली, ज्या मूलद्रव्यांचा सगळ्यात जास्त साठा भारतामध्ये आहे, तर अशा प्रकारच्या काही मौल्यवान मूलद्रव्य आहे किंवा काही मौल्यवान एनर्जी रिसोर्सेस आहे, यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, आयर्न ओर. बघा, लोहखनिजाची शोधापासून
आपण लोहयुगाला प्रारंभ केला किंवा त्याच्यानंतर मॅग्नीज आणि बॉक्साईट यांचा वापर आपण केला आणि कॉपरचा वापरसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने केला. जो ताम्रपाषाण युगामध्ये ताम्रयुगामध्ये आपण कॉपरचा वापर केला. ठीक आहे, ते वेगवेगळे युग आहे, परंतु आज आपल्याला रिसोर्सेस म्हणून जर याचा अभ्यास करायचा ठरला तर या 4 महत्त्वाच्या धातूंचा अभ्यास आपण धातू आणि अधातूंचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर एनर्जी रिसोर्सेस, त्यामध्ये कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा साधने असे दोन या ऊर्जा साधनांचा एक महत्त्वाचा वर्गीकरण करण्यासाठी उपयोग केला जातो. जी साधने आपण परंपरेने आत्तापर्यंत वापरत आलो त्यांना आपण पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतो. जसे की दगडी कोळसा असेल, ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, पेट्रोलियम असेल, पारंपरिक ऊर्जा साधने. अपारंपरिक ऊर्जा साधने जी कधीही नष्ट न होणारी किंवा जी निसर्गावर अवलंबून असलेली साधने आहे. हायड्रो इलेक्ट्रिसिटी, पाण्याचा वापर आपण ऊर्जेत तयार केला. गतिज ऊर्जेचं आपण स्थितीज ऊर्जेत रूपांतर केलं. स्थितीज ऊर्जेचं आपण गतिज ऊर्जेत रूपांतर केलं आणि त्यापासून पाण्याच्या धरणांपासून आपण ऊर्जा तयार करायला लागलो. सोलर एनर्जी, सौर ऊर्जा, विंड एनर्जी, वायू ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा बायोगॅस आणि ॲटॉमिक एनर्जी यासारख्या महत्त्वाच्या एनर्जी रिसोर्सेसचा आपण अभ्यास करणार आहोत. पारंपरिक ऊर्जा साधने भविष्यात नष्ट होणारी आहे आणि अपारंपरिक ऊर्जा साधने आपण निर्माण करण्यास आता सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी या बाबतीत भारतामध्ये भरपूर असा स्कोप आहे. याचा सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी जिला प्युअर एनर्जी असं म्हटलं जातं, या एनर्जीचा सुद्धा वापर आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये ॲटॉमिक एनर्जीमध्ये आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सुद्धा काही प्रमाणात हे ऊर्जा साधने सापडतात. थोरियम नावाचा एक महत्त्वाचा अणुऊर्जा साधन हे केरळमध्ये सापडतं. त्याचबरोबर काही मध्य भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात, परंतु आपण स्वयंपूर्ण नाही. त्यासाठी आपण इतर राष्ट्रांवर अवलंबून आहे. त्यामध्ये रशिया असेल, फ्रान्स असेल, क्युबा असेल यासारख्या राष्ट्रांकडून आपण हे युरेनियम आयात करतो आणि आपल्या अणुऊर्जा प्रकल्प चालवतो. त्यामध्ये कल्पकमसारखा प्रकल्प असेल, नरोरासारखा प्रकल्प असेल, काकरापारासारखा प्रकल्प असेल, कैगासारखा प्रकल्प असेल, यासारख्या प्रकल्पांचा निर्मिती आपण केली. अजूनही काही प्रकल्प हे फ्रान्स, रशियाच्या मदतीने आपण करत आहोत. जैतापूर नावाचा आपल्याला नुकताच प्रकल्प माहिती आहे की अजून जरी तो पूर्णत्वाचा आला नसला तरीसुद्धा एक अणुऊर्जा निर्माण करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प तो आहे. तर या एनर्जी रिसोर्सेसचा अभ्यास हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचं आपल्याला सांगता येतो. त्यामध्ये काही ठराविक ठिकाणांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जसं की झारिया ही कोळशाची खाण आहे, ती बिहारमध्ये आहे. किंवा तारापूर हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, तो मुंबईमध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे. नरोरा हा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेशामध्ये आहे. तर यासारखी ठिकाणांची नावं ही माहिती असणं आपल्याला गरजेची आहे. त्यानंतर जो पुढचा घटक आहे तो आहे प्रकरण नंबर 7, ॲग्रिकल्चर, सिग्निफिकन्स अँड रिसेंट ट्रेंड इन ॲग्रिकल्चर. यामध्ये भारतीय शेतीचे महत्त्व. बघा, आपल्याला माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही शेती आणि शेतीवर आधारित असणारे उद्योग यावर अवलंबून आहे आणि त्यामध्ये आपण भरपूर असे बदल आत्तापर्यंत करत गेलो. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या 40 कोटी लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवू शकत नव्हतो, 36 कोटी. आणि आज आपण 136 कोटी लोकसंख्या झाली आणि तरीसुद्धा आपण आपले संपूर्ण अन्नाची या गरज भागवून आपण बरेचसे अन्न किंवा बरेचसे शेतीतून निघणारे उत्पादने एक्सपोर्ट करत आहोत. तर हा एक आमूलाग्र बदल होण्यासाठी काही महत्त्वाच्या रिव्होल्यूशन या ठिकाणी झाल्या, त्याचा पण आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ग्रीन रिव्होल्यूशन, शेती क्षेत्रामध्ये झालेला आमूलाग्र बदल किंवा विशिष्ट पिकामध्ये झालेला आमूलाग्र बदल हा ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये आपण करणार. व्हाईट रिव्होल्यूशन, दुग्ध क्रांती, ज्याला आपण धवल क्रांती असं म्हटलं जातो, किंवा ऑपरेशन फ्लड याने सुद्धा आपण याचा उल्लेख करतो. तर त्यामध्ये सुद्धा नक्की काय बदल आपण या दुग्ध उत्पादनात केले त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.
ब्ल्यू रिव्होल्युशन, मत्स्य उत्पादन. बघा, यामध्ये सुद्धा आपण जे एक महत्त्वाचं उद्योग आहे हा शेतीवर आधारित किंवा कृषी सहाय्यक असा उद्योग म्हणून जरी म्हटलं तरी हरकत नाही. आणि हा प्राथमिक उद्योग आहे, लक्षात घ्या. आणि आपण पाहतो की जपानसारखा देश, इंग्लंडसारखा देश किंवा अमेरिकासारखा देश यांच्या आजूबाजूला मत्स्य क्षेत्र विकसित झाले आणि त्या आधारावर त्यांची इकॉनॉमी डेव्हलप झाली. याच इकॉनॉमीमध्ये, भारताच्या इकॉनॉमीमध्ये या रिव्होल्युशनचा काय सहभाग आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. लिव्हस्टॉक रिसोर्सेस, जे ॲनिमल्स असतील, ही सुद्धा एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याच्या घरी असलेले जनावरे हे त्याचे रिसोर्सेस असतात. तशा प्रकारे भारताच्या बाबतीतसुद्धा हा एक महत्त्वाचा रिसोर्स म्हणून सांगितला जातो. त्यानंतर टिश्यू कल्चर आणि हॉर्टिकल्चर. बघा, आपण बऱ्याचशा बियाणांच्या जाती शोधल्या, बऱ्याचशा झाडांच्या जाती शोधल्या किंवा वेगवेगळे वाण आपण विकसित केले. तर त्यासाठीसुद्धा एक महत्त्वाचा बदल आपण केलेला आपल्याला दिसतो. अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांच्या जाती आपण शोधल्या. त्या उदाहरणार्थ तांदळाच्या जाती असतील, गव्हाच्या जाती असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाच्या जाती असतील. त्यानंतर पॉली हाऊस अँड ॲग्रिकल्चर. बघा, ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. शेतीमध्ये असलेला एक महत्त्वाचा बदल आहे. आपण बरेचसे पॉली हाऊस तयार केले. पॉली हाऊस ही कन्सेप्ट आपण जरी इस्रायलसारख्या किंवा इतर देशांकडून घेतली असली तरीसुद्धा आपल्या शेतीमध्ये अतिशय गरजेची कन्सेप्ट आहे. कारण का, दिवसांदिवस जमिनीचं तुकडीकरण होत चाललं, जमिनीचं डिव्हायडेशन होत चाललं आणि शेतीचा आकार लहान लहान होत गेला. यामुळे काय झालं की त्या लहान शेतीमधून उत्पादन घ्यायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला. आणि त्यामुळे पॉली हाऊस हे 1 एकर किंवा 2 एकर किंवा कमीत कमी क्षेत्रात जरी केलं तरीसुद्धा त्यामधून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना हातभार लागतो. आणि जरी ते खर्चिक असलं, जरी त्या ठिकाणी वर्षभरातलं कोणत्याही प्रकारचं क्लायमेट मेंटेन करता येत असलं तरीसुद्धा आर्थिक बाबतीत भारतीय शेतकऱ्यांना हे आव्हानात्मक असल्यामुळे त्या ठिकाणी काही अडचणी जरी असल्या तरीसुद्धा ही काळाची गरज असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर शेवटचं प्रकरण जे आहे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. बघा, आपण पाहतो की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याकडे फक्त 15 राज्य होते आणि आज त्या राज्यांची संख्या जवळजवळ 28पर्यंत जाऊन पोहोचली आणि 9 केंद्रशासित प्रदेश आपण केले. तर हे प्रदेश किंवा हे तुकडे करण्याचं कारण की एखाद्या प्रदेशाचा विकास हा जर करायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचा त्या राज्यात राहून विकास होत नाही असं काहींच्या निदर्शनास आलं. जर त्याचा वेगळा भाग केला आणि त्या ठिकाणी त्याला जर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तो प्रदेश योग्य पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळे आपण पाहतो की आजच नुकतंच तेलंगणा राज्याची निर्मिती झाली किंवा त्याही पूर्वी आपण पाहिलं की झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड यासारख्या राज्यांची निर्मिती झाली किंवा आत्ता आपण रिसेंटली जर पाहिलं तर लडाख नावाचा भाग जम्मू काश्मीरपासून वेगळा केला. तर असे 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती त्या ठिकाणी केली. तर हे करण्याचं कारण की या ठिकाणी जर रिजनल बॅलन्स जर आपल्याला साधायचा असेल, इनबॅलन्स जर आपल्याला कमी करायचा असेल तर अशा प्रकारे आपल्याला रिजनल प्लॅनिंग करावं लागेल. हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. रिजनल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण काही रिजनल पार्ट जर आपण पाहिले तर कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, यासारखे आपण त्याचं विभाजन करतो आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी विकसित अविकसितपणा आपल्याला पाहायला मिळतो. पश्चिम महाराष्ट्र आज पुढारलेला आपल्याला दिसतो, परंतु विदर्भ किंवा मराठवाडा त्या तुलनेत आपल्याला पुढारलेला दिसत नाही किंवा त्यांचा विकास ते अविकसित झालेले असलेले आपल्याला दिसतात. म्हणूनच वेगळ्या विदर्भाची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर सेकंड सेक्शन जो आहे तो संपूर्णपणे मानवी भूगोलावर अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा प्रकारे इनडायरेक्टली या ठिकाणी प्राकृतिक आणि मानवी अशा दोन्ही भूगोलांचा भारताच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी काही महत्त्वाचे बुक्स आपल्याला रेफर करायचे आहे.
आता हा सगळा सिलेबस डायरेक्ट जसाच्या तसा आपल्याला कुठेही एका पुस्तकामध्ये सापडणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं आपल्याला अभ्यासावं लागतील. ही 16 पुस्तकं आहे. तर या काही पुस्तकं असतील, काही रिपोर्ट असतील, काही पेपर असतील किंवा काही टेक्स्टबुक असतील. ठीक आहे, या सगळ्यामध्ये हा 100% सिलेबस आपल्याला सापडेल किंवा याच्यावर आधारित असणारे इतर जे घटक आहे तेही सुद्धा आपल्याला अभ्यासण्यासाठी असतील. तर हा एक महत्त्वाचा भाग. थँक्यू. कुणाला सिलेबसविषयी काही अडचणी असेल तर माझा असलेला मेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर मी जो पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल, तर त्यानुसार तुम्ही त्या शंका या ठिकाणी पाठवायच्या आहे. थँक्यू व्हेरी मच.